माझे ना मिस्टर गेले होते धडगावला, त्यांनी खूप सारी स्ट्रॉबेरी आणली होती। याच्या अगोदर 1 ते 2 वेळेस मी स्ट्रॉबेरी खाल्ली होती, पण खूप सारी अशी आंबट होती, त्याच्यामुळं काय स्ट्रॉबेरी मला खायचं काय मन नव्हतं। पण एक खाऊन बघितली, खूप गोड लागली, म्हणून मी ना खूप सारी संपवली होती। आता एवढी वाचले तर मुलांसाठी काहीतरी बनवावं म्हटलं। मुलं ना टीव्हीमध्ये कार्टूनमध्ये बघूनच खूप असं खुश होतात स्ट्रॉबेरी, जेव्हा त्यांना खायला दिलं तर ते खात नव्हते, म्हणून त्यांच्यासाठी स्ट्रॉबेरीपासून एक खास रेसिपी तयार करावं म्हटलं। पहिल्यांदा तर स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला, त्याचा जो ग्रीन भाग होता खालचा तो काढून घेतलेला आहे मी, आणि आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर जेवढ्या स्ट्रॉबेरीचे बनवायचे ना तेवढीच धुवा, नाहीतर धुवून जर ठेवली तर स्ट्रॉबेरी थोडीशी खराब होते, म्हणून आपल्याला अगोदर जेवढी यूज करायची ना तेवढीच धुवून घ्यायची आहे। धुवून घेतल्यानंतर अशा प्रकारे मी कट करून घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला, आणि त्याची छान अशी प्युरी करून घ्यायची आहे किंवा ज्यूस बनवून घ्यायचा आहे। तर मिक्सरला लावून मी आता ज्यूस बनवून घेते। स्ट्रॉबेरी मिक्सरला लावल्यानंतर कलर खूप छान आला होता। त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि 1 ते 1.5 वाटी ज्यूस झाला होता स्ट्रॉबेरीचा, तो टाकलेला आहे। आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे, 60% तरी अशा प्रकारे आपल्याला हा ज्यूस जे आहे शिजवून घ्यायचा आहे, साखर आणि हा स्ट्रॉबेरीचा ज्यूस। तर पाहू शकता मस्त शिजलेला आहे, ते मी बाजूला ठेवले। त्याच्यानंतर इथे अर्धी वाटी पाणी आणि 2 ते 3 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर शिजवून घ्यायचा आहे। अगोदर गॅस सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला पाण्यात मिक्स करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण कच्चा पण कॉर्नफ्लॉवरचं गेलं पाहिजे। त्याच्यानंतर जे आपण स्ट्रॉबेरी आणि साखर शिजवून ठेवली होती तो ज्यूस आपल्याला या कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। कलर खूप छान आलेला आहे, आणि हाय गॅसवर आपल्याला 5 ते 6 मिनिट छान याला शिजवून घ्यायचं आहे। तर मस्त असं 5 ते 6 मिनिट मी शिजवून घेतलं। त्याच्यानंतर एका डब्यामध्ये अशा प्रकारे काढून घेतलेलं आहे, कशामध्ये तुम्ही सेट करून घेऊ शकता। 2 ते 3 तासासाठी आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे। तर मस्त सेट झालेला आहे, आता हव्या तशा साईजमध्ये कट करून घेऊ शकता। तर इथे कट केलेलं आहे, मस्त असं स्ट्रॉबेरी जेली तयार झालेली आहे। माझ्या मुलांना तर खूप आवडली, काहीच वगैरे आपण टाकलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये, जे घरगुती पद्धतीने आपण तयार केलेलं आहे। टेस्टला अप्रतिम लागतं, नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी। मी भरपूर सारं बनवलेलं आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा, आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।